श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री विके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण असे काही शेअर्स बघणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न्स देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे NHPC। तर ह्या कंपनीचा शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 82 रुपये इतका आहे। गेल्या 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली कंपनीने 47% रिटर्न्स दिलेले आहेत। पण जर गेल्या एका महिन्यामध्ये बघितलं तर कंपनीचे शेअर प्राइस हे 13% पडलेले आहेत। तर आता डाऊन्स तर खूप साऱ्या सेक्टरमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतात। आणि कंपनीचं मार्केट कॅप बघितलं तर आपण 82,000 कोटीचा कंपनीचं मार्केट कॅप आहे, जे की जास्त आहे। 52 वीक्सचं लो हे 38 रुपये आहे आणि 52 वीक्सचा हाय 115 रुपये इतका आहे। तर कंपनीने 38 पासून 115 पर्यंत म्हणजेच चांगले रिटर्न्स दिलेले आहेत। जर आपण इथे बघितले एका वर्षामध्ये, तर एका वर्षामध्ये कंपनीने 102% रिटर्न्स दिलेले, म्हणजे 100% पैसे रिटर्न्स म्हणजे रिटर्न्स दिलेले आहेत। प्रॉफिट दिलेला आहे 100%। तर ओव्हरऑल कंपनी ही चांगली आहे। कंपनीचे फंडामेंटल्स स्ट्रॉंग आहेत, गुड आहेत आणि येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला चांगली ग्रोथ दाखवू शकते। फोकस करा। सध्याला कंपनीचे शेअर प्राइस डाऊनला आहेत, म्हणून आपण इथून खरेदी करत SIP केलं तरी चालेल। थोडे शेअर्स खरेदी केल्याने आपल्यालाही प्रॉफिट होईल। नेक्स्ट कंपनी आहे GBM ऑटो। तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राइस आता आपण इथं बघू शकतो, जे की 1868 इतका आहे। आणि गेल्या महिन्याभरामध्ये ह्या कंपनीमध्ये पण 18% डाऊन्स बघू शकतो आपण इथे। आणि गेल्या 6 महिन्याने 27% रिटर्न्स। 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली 27% रिटर्न्स आहेत, पण गेल्या महिन्याभरामध्ये कंपनीचे शेअर्स डाऊनमध्ये चालू आहेत। किती रुपयाचा शेअर होता इथे बघू शकतो। 50 वीक्सचं लो 600 रुपयाचा शेअर होता। कितीपर्यंत वरती गेलं तर 2428 पर्यंत वरती गेलेला आपण इथे बघू शकतो। म्हणजेच किती पर्सेंटचे रिटर्न्स, तर जवळपास 200% रिटर्न्स आपण इथे बघू शकतो। तर ओव्हरऑल कंपनी ही पण चांगली आहे। कंपनीचं जर मार्केट कॅप आपण बघितलं तर 21,000 कोटीची कंपनी आहे। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे। कंपनीचे फंडामेंटल्स हे आपण चांगले आहेत, स्ट्रॉंग आहेत। ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो आणि ह्या कंपनीचे पण शेअर्स आपण खरेदी करून SIP करू शकतो, कारण गेल्या महिन्याभरापासून कंपनीचे शेअर्स डाऊनमध्ये चालू आहेत। कंपनीचे शेअर प्राइस आपल्याला लो आपण इथे बघू शकतो। गेल्या 5 दिवसामध्ये जरी थोडीशी हलकीशी आपल्याला जरी ग्रोथ बघायला भेटली असली, तरी गेल्या महिन्याभराच्या अकॉर्डिंगली कंपनीचे शेअर प्राइस डाऊनमध्ये आहेत। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, फोकस करा। नेक्स्ट कंपनी आहे आपली संवर्धना मदरसन्स इंटरनॅशनल लिमिटेड। तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 111 रुपये इतका आहे। गेल्या 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली कंपनीमध्ये फक्त 13% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहे गेल्या 6 महिन्यामध्ये। आणि जर आपण महिन्याभराचं बघितलं तर कंपनीचे शेअर्स डाऊनमध्ये आहेत। कितीचा शेअर होता बघू शकता आपण इथं, 125 रुपयाचा शेअर होता। कितीला डाऊन झाला परत, तर 110ला डाऊन झाला। आणि आता थोडं ग्रोथ करताना आपण इथे बघू शकतो। गेल्या 5 दिवसामध्ये थोडं कंपनीचे शेअर्स ग्रोथ करत आहे। गेल्या 5 दिवसामध्ये पण किती अपडाऊन्स आपण इथे बघू शकतो। तर असंच असतं शेअर मार्केटमध्ये। कंपनीचे शेअर जेवढ्या जोरात वरती जातात तेवढ्या जोरात खालीही आदळतात। त्यामुळे ते शेअर्स तसे खाली आदळले तरी आपल्याला न घाबरता आपल्याला इथे होल्ड करायचं आहे। मार्केट कॅप बघू शकता, 75,000 कोटीची कंपनी आहे। आणि 52 वीक्सचं लो बघू शकता 61 आणि 52 वीक्सचा हाय 126। तर ओव्हरऑल कंपनीने गेल्या 1 वर्षामध्ये 70% रिटर्न दिलेले आहेत। तर ओव्हरऑल आपल्याला अजून काय पाहिजे ना, कंपनीचे शेअर प्राइस पण अफोर्डेबल असतील आणि कंपनी इतके चांगले एका वर्षामध्ये रिटर्न्स देत असेल तर आपल्याला हरकत नाही। आणि लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करायचं असेल तर खूपच चांगलं, कारण गेल्या 5 वर्षामध्ये कंपनीने 14%चे पण जेवढे एका वर्षामध्ये दिलेत ना, कंपनी गेल्या एका वर्षामध्ये चांगली ग्रोथ करताना आपण इथे बघू शकतो। लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करा। चांगले रिटर्न्स कोणत्याही कंपनीमध्ये मिळत असतात आणि योग्य प्राईजला खरेदी केल्यावर काहीही हरकत नसते। ओव्हरऑल ही पण कंपनी चांगली आहे, फोकस करा।
नेक्स्ट कंपनी आहे झोमॅटो. झोमॅटो कंपनीमध्ये पण आपण बघू शकतो की 159चं सध्याला शेअर प्राईस चालू आहे. गेल्या महिन्याभरामध्ये कंपनीचे शेअर्स जे पण डाऊन चालू आहेत. गेल्या 5 दिवसामध्ये थोडी ग्रोथ आपण बघू शकतो. तर ओव्हरऑल ही पण कंपनी चांगली आहे. कंपनीचे बेसिस काय आहेत, कंपनीचा बिझनेस काय आहे, तर कंपनी फूड्स डिलेवर करते. जे आपण रेस्टॉरंटमधनं वगैरे ऑर्डर करतो ते डिलेवर करत असते कंपनी. तर ह्या कंपनीचं मार्केट कॅप आपण इथे बघू शकतो. 1,00,000 कोटीची कंपनी आहे. 1,38,000 कोटीची कंपनी आपण इथे बघू शकतो ही आहे, जे की मार्केट कॅप कंपनीचा जास्त आहे. पण 52 वीक्सचे जर आपण लो बघितलं तर 49 आहे आणि 52 वीक्सचा हाय म्हणजे 49 पासून 175 पर्यंत कंपनी गेलेली आहे. खूप चांगले रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत. एका वर्षाच्या चार्ट पॅटर्नला आपण ॲनालिसिस केलं तर 198% रिटर्न्स कंपनीने गेल्या एका वर्षामध्ये दिलेले आहेत, जे की खूप चांगले आहेत. आणि गेल्या 5 वर्षाचं बघितलं तर 26% रिटर्न्स. ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. ह्या कंपनीमध्ये पण आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करू शकतो. येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला 170 ते 180 पर्यंतचे टार्गेट्स आरामात दाखवू शकते. फोकस करा. नेक्स्ट कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 187 रुपये इतका आहे. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनीने 36% रिटर्न्स दिलेले आहेत. आणि 1 महिन्याभरामध्ये बघितलं आपण तर कंपनीचे शेअर्स डाऊनमध्ये आहेत. गेल्या 5 दिवसामध्ये बघू शकता तर कंपनीचे शेअर्स हळूहळू थोडे कमी होत आहे. शेअर प्राईस कमी होत आहे कंपनीचे. तर इथे आपण खरेदी करू शकतो, SIP करू शकतो. जरी आपण इथं सुरुवात केली 187 पासून, इथून जरी शेअर्स 170 पर्यंत गेले तरी हळूहळू थोडे खरेदी करत परत 187 पर्यंत आले तरी पण आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. तर ओव्हरऑल ही पण कंपनी खूप चांगली आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स. आणि ह्या कंपनीचे पण फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत. ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे ज्युबिलंट फूडवर्क्स. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 446 रुपये इतका आहे. गेल्या महिन्याभरामध्ये ह्या कंपनीमध्ये पण डाऊन्स बघायला, ओव्हरऑल बऱ्याचशा कंपन्यांमध्ये डाऊन्स बघायला भेटतात. तर अशा वेळेस आपण काही जण ज्यांचे पैसे अडकलेत ते खूप घाबरले असतील की आता आमचे पैसे अडकून बसलेत. तर असं आपल्याला कधी वाटू नये म्हणून आपण कधीही कंपनीचे शेअर प्राईस योग्य त्या प्राईजलाच खरेदी करायला पाहिजेत. आपण बघायला पाहिजे. समजा जर तो शेअर सध्याची प्राईस त्याची 400 रुपयेपर्यंत आहे समजा असं, आणि ते त्याच्या आधी 450 पर्यंत होतं, ते डाऊन्स होऊन 400 रुपयेपर्यंत आलेलं आहे. तर आपल्याला वाटेल की डाऊन्स झालेले आहेत, आता आपण ह्याचे शेअर्स खरेदी करू शकतो असं वाटतं ना आपल्याला. पण ॲक्च्युली त्याचे खरी शेअर प्राईस म्हणजे जे आधीचे शेअर प्राईस आपण बघितलं तर ती किती असते, 300 किंवा 250. मग अशा वेळेस तुम्ही हे योग्य शेअर प्राईस नाही ना. जर शेअर प्राईस पहिला 300 ते 250 असेल आणि नंतरनं तुम्ही ते 400 रुपयाला शेअर्स खरेदी केलं तर ते तुम्हाला जास्त कॉस्टलीच आहे ना. आणि त्याच्यामध्ये जरी आपण अजून समजा डाऊन्समध्ये गेले तर तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून कधीही शेअर प्राईस आपल्याला अकॉर्डिंगली जे आपण शेअर प्राईस खरेदी करत असतो ते पहिल्याचे शेअरच्या अकॉर्डिंग घ्यायचं असतं. जे शेअर प्राईस असतं पहिल्याचं त्याच्या अकॉर्डिंग घ्यायचं असतं. आणि आपल्याला कळायला हवं की आता ह्या शेअर प्राईस इथून ग्रोथ करणार आहेत का डाऊन्स जाणार आहेत. जर डाऊन्स जाणार असेल तर आपण तिथं डाऊन्स गेल्यानंतर शेअर्स खरेदी करायला पाहिजे, डाऊन होण्याच्या आधी नाही. तर ओव्हरऑल कंपनी ही चांगली आहे, फोकस करू शकता ह्या नेक्स्ट कंपनी आहे आपली LIC. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 872 रुपये इतका आहे. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनीने 33% रिटर्न्स दिलेले आहेत. पण जर गेल्या एका महिन्यामध्ये बघितलं तर ह्या कंपनीमध्ये पण 16% डाऊन्स आहेत. तर ह्या कंपनीमध्ये डाऊन्स होण्याचं कारण काय, तर कंपनीने स्वतःचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांची सॅलरीमध्ये ग्रोथ केलेली आहे, सॅलरी वाढवली आहे त्यांची, म्हणून आपण ह्या कंपनीमध्ये थोडेसे डाऊन्स बघू शकतो. तर काही म्हणतील आता हे ग्रोथ असं ह्या कारणांमुळे जर आपली ग्रोथ कमी होत असेल, कंपनीचे शेअर प्राईस पडत असतील तर कसं चालेल. तर असं काही नसतं, कारण त्यांना त्यांच्या एम्प्लॉईजला पण चांगलं खुश ठेवायला पाहिजे. जर आपण त्यांची सॅलरी वाढवली तरच ते योग्य पद्धतीने काम करतील आणि कंपनीच्या प्रॉफिटमध्ये भर पडेल, कंपनी व्यवस्थित चालेल
आणि शेअर प्राईस पण वाढवतील. तर एक स्ट्रॅटर्जी असते कंपनीची सुद्धा आणि त्यांना त्यांच्या एम्प्लॉईजला व्यवस्थित सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करून द्यायच्या असतात. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो, कारण ह्या कंपनीचं मार्केट कॅप बघितलं तर थोडंसं जास्त आहे. 5 लाख कोटीची कंपनी आहे आणि 52 वीक्सचा हाय या कंपनीचं 1175 आहे आणि 52 वीक्सचं लो हे 530. 530 पासून कंपनीने वरती कितीपर्यंत गेलेली आहे, 1175 पर्यंत. तर किती चांगले रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत आपण इथे बघू शकतो. तर ओव्हरऑल ह्या कंपनीमध्ये आपण फोकस करू शकतो लॉंग टर्मसाठी. कोणतेही आत्ता कंपन्या सांगितल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये आपण लॉंग टर्मसाठी फोकस करायचा आहे, शॉर्ट टर्मसाठी नाही. कारण ऑप्शन ट्रेडिंग किंवा कॉलपुटमध्ये खेळून आपल्याला लॉसच होत असतो, कारण आपण तेवढे हुशार आहोत हे आपल्याला कळण्यासाठी अजून शेअर मार्केटमध्ये खूप वेळ घालवावा लागेल, शेअर मार्केटला वेळ द्यावा लागेल. तर ओव्हरऑल ही कंपनी होती. नेक्स्ट कंपनी आपली वरून या कंपनीचं शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 1405 रुपये इतका आहे. तर कंपनीचं एक मंथचं आपण इथे चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर कंपनीचे 2% कंपनी लोमध्ये आहे आणि गेल्या 6 महिन्यामध्ये 55% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहे. तर 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली कंपनीचे चांगले रिटर्न्स आहेत, पण गेल्या 1 महिन्यापासून कंपनीचे शेअर डाऊनमध्ये आपण इथं बघू शकतो. 5 दिवसाच्या चार्ट पॅटर्न ॲनालिसिस केलं तर कंपनी हळूहळू थोडंसं ग्रोथ करताना आपण इथे बघू शकतो. किती शेअर प्राईस होतं इथे 1437. किती वरती आलं परत 1400. आता किती वरती आलं 1404. तर हळूहळू ग्रोथ करू शकते कंपनी. या कंपनीवरती पण आपण लॉंग टर्मसाठी फोकस करू शकतो. या कंपनीचं पण मार्केट कॅप जास्त आहे, 1,83,000 कोटीची कंपनी आहे. पण ओव्हरऑल ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो लॉंग टर्मसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा.